श्री शंकर गीता अध्याय 11 जे स्वतःच्या चरणास विळाखा घालून बसतात, जे अखिल विश्वाचे तारणहार आहेत, विश्वातला कोणताही तुल्यबळ ज्यांच्या नखा एवढाही नाही, अशा त्या सर्वशक्तिमान विश्वेश्वर रूपास त्रिवार वंदन करीतो. अशा त्या भगवंत रूपास दिवाळीमध्ये मोठ्या भक्तिभावाने न्हाऊ घालण्याचे काही स्त्रियांनी ठरवले. अगदी सुगंधी तेल उठण्याची तयारी झाली. यावर भस्मे लक्ष ठेवून होते. महाराजांचा स्नान घालण्याचे भाग्य आपणासही मिळावे अशी त्यांची दृढ इच्छा होती. पण स्त्रिया तर अगदी तयारीतच बसल्या होत्या. महाराजांना न्हाणीघरात नेले भस्मे यांनीच. पण स्त्रिया आतमध्ये शिरण्याआधीच महाराज भस्मेंना म्हणाले, धोतर सोड. भस्मेंनी आज्ञा पाळली. मग स्त्रिया कशाला न्हाणीघराकडे फिरकतायत? मग भस्मेंनीच त्या वैराग्यमूर्तीस अभ्यंग स्नान घातले. भस्मेवर गुरुकृपेचा वर्षाव. आपली इच्छा पूर्ण झाल्याने आनंदित भस्मेवर गुरुकृपेचा वर्षाव होण्याचा योग निरंतर यायचा. एकदा महाराज त्यांना म्हणाले, जे हवे ते माग. भस्मे म्हणाले, तुम्ही मला आत्मदर्शन घडवा, शेवट गोड करावा. ते असे म्हणता क्षणी महाराजांनी त्यांच्या उजव्या हातात हात देऊन कानात गुह्य सांगितले. तुझे कार्य कर्तार्थ झाले. मोठ्या ममतेने त्यांनी आपल्या या लाडक्या शिष्यास कुरवाळले. नारायण महाराज समाधिस्थ. एकदा महाराज अचानक उद्गारले, नाऱ्या गेला. याचा अर्थ त्यावेळी तरी कोण्या उपस्थितास उमगला नाही. मग दुसऱ्या दिवशी कळले. बेट केडगावचे नारायण महाराज केडगावकर यांनी देह ठेवला होता. समाधीवरील मूर्तीचा फेटा. महाराजांच्या समाधीनंतरचा एक प्रसंग. भस्मे हे मठात जाऊन समाधीसमोर उभे राहिले. त्यांच्या मनात एक विचार उभरला. आपण महाराजांचे नित्यचिंतन करतो, पण त्यांनी आपली आठवण असेल की नाही? इतक्यात भक्त अभिमानी महाराजांचा आवाज समाधीतून ऐकू आला. बघच तू आता, तुझी आठवण आम्ही कशी कायम ठेवतो. भस्मे जसा फेटा बांधतात तसाच फेटा महाराजांच्या मस्तकी बांधल्याचा असल्याचे दिसले. हे पाहून ते चकित झाले. तेव्हापासून मूर्तीला तसाच फेटा बांधण्याची पद्धत सुरू झाली. मठामध्ये ती आजतागायत चालू आहे. कन्नमावर प्रकरण फाईल. समाधी कालानंतरही महाराज आपल्या भक्तांच्या पाठी कसे उभे राहत ते पहा. आचार्य अत्रे महाराजांचे भक्त होते. अत्रे यांनी कन्नमवार यांच्यावर मराठा वृत्तपत्रातील अग्रलेखाद्वारे जाहीर टीका केली होती. कन्नमावरच्या पत्नीने अत्रे साहेबावर खटला भरला होता. प्रकरण गंभीर बनले होते. अत्रे साहेबांना अटकही होऊ शकली असती. मुख्यमंत्री कन्नमवारवर आणखी वार करण्याची तयारी अत्रे साहेबांनी सुरू केली. त्याच रात्री झोपेत अत्रेंच्या पाठीत महाराजांनी लाथ मारली. कन्नमवार प्रकरण फाईल केल्याचे अशा अजब कृतीतून त्यांना कळले. त्या सरशी अत्रे हे नाचतच समाधीस्थळावर आले. तेव्हापासून दैनिक मराठा कार्यालयातही ते महाराजांचा फोटो लावीत. शिवाय त्यांच्या नाटकात स्टेजवरही महाराजांचे छायाचित्र लावले जात असे. आंबेच्या स्थानी गुरुमाऊली. भक्तश्रेष्ठ भस्मे यांना आलेला आणखी एक अनुभव. ते एकदा चारीधाम यात्रा करून आले. नंतर कोल्हापुरी जाऊन जगन्माता अंबाबाईला दुधाचा अभिषेक करण्यास बसले. जवळपास 200 घागरी दूध लागले. अभिषेक संपताच भटजी म्हणाले, काय हवे ते देवीकडे मागा. त्या सरशी महाराजच त्यांच्या नजरेसमोर उभे राहिले. भक्त मागेल ते त्याला देणारे ते दिव्य स्वरूप. त्यांच्या आठवणीत मग्न होऊन आईकडे पाहिले तो समोरचे ते दृश्य काय होते. देवी लक्ष्मीमध्ये महाराज अवतीर्ण झाले होते. अनिमिष नजरेने ते हे दृश्य पाहत राहिले. भस्मेच्या मस्तकावरही पादुकांची पूजा. महाराजांच्या निस्सीम भक्तास काही ना काही अनुभव यायचेच. एकदा पुण्यतिथी दिवशी भस्मे नित्यनियमाप्रमाणे अखंड वीणा धरून बसले होते. मठात भरपूर गर्दी उसळली होती. समाधीवर अभिषेक झाला. सर्वांनी महाराजांना अत्तर लावावे म्हणून सारेजण तयार होते. त्यात महाराजांचे एक भक्त डॉक्टर धनेश्वरही सामील होते. त्यांनी आपल्याकडील अत्तर समाधीऐवजी भस्म यांच्या मस्तकावर लावण्यास प्रारंभ केला. त्यामुळे भस्मेही चक्रावले. या वर्तनाचे कारण त्यांनी डॉक्टरांना विचारताच ते म्हणाले, सद्गुरू श्री शंकर महाराजांनी आपल्या मस्तकावरती पादुका उमटवल्या असल्याने माझा वागणे बरोबरच आहे. तुळजापूरला भस्मेच्या मस्तकावर महाराजांनी पादुका उमटवल्या तेव्हा डॉक्टर तिथे नव्हते. भस्मे यांनी याची विशेष वाच्यता केली नव्हती. एव्हाना तो प्रसंग त्यांच्या लक्षातही राहिला नव्हता. एक प्रकारे डॉक्टर धनेश्वरांना महाराजांनीच प्रेरणा दिली होती, जणू भस्मेनेच त्यांच्यावरील कृपेची जाणीव व्हावी म्हणून. अंतपूरचे दवालमाली
ही मच्छिंद्रनाथाची समाधी. दत्तात्रेय गणेश अभ्यंकर नामक एक भक्तांच्या घरी बसले असताना एकदा महाराज वदले. अंतपुराला दवल मलिक नामे जो दर्गा आहे तो मुळात पीर दर्गा नसून ती मच्छिंद्रनाथाची समाधी आहे. यवनी राज्यात हे दवल मलिक नाव पडले आहे. या स्थानावरील पुजारी ब्राह्मण आहे. त्या पुजाऱ्यालाच मच्छिंद्रनाथाने दृष्टांत देऊन आपले हे स्थान 2000 वर्षाचे असल्याचे सांगितले. पेशावरला जवाहरलाल नेहरू गेले असता तेथे हिंदू मुस्लिम दंगा होऊन त्या गडबडीत ते अडकून पडले. इकडे सोलापुरात महाराज रहीमबाबाकडे गेले व त्यांना बडवू लागले. नेहरू गडबडीतून सुटले. त्यांना आपल्या सोडवल्याची माहिती स्वतः महाराजांनीच दिली. नेहरूवरचे संकट टळले. जनार्दनबुवांची व्यवस्था लावली. मेंढरेच्या घरी येऊन एकदा महाराज झोपले. ते इतके निश्चित पडले की सर्वजण अगदी पुढच्या तयारीला लागले. खरे तर तेव्हा काय करावे हेच कुणाला सुचेना. समाधीच्या आधी 10 वर्षे म्हणजे सन 1938 ची ही गोष्ट. महाराजांच्या वर्तनात गूढ वैचित्र्यच अधिक भरून असल्यामुळे कोणीही धोका पत्करला नाही. जणू महाराजांच्या स्थिर देहाचे ते निरंतर दर्शन घेत होते. ही घटना म्हणजे सर्व भक्तांची कसोटीच होती. तब्बल 4थ्या दिवशी महाराज उठून बसले. तेव्हा कुठे भक्तांना हायसे वाटले. महाराज सर्वांना म्हणाले, सोलापूरचे जनार्दनबुवा गेले. त्यांची व्यवस्था लावण्यासाठी गेलो होतो. काही दिवसांनी दोन्ही ठिकाणचे वृत्त एक दुसरीकडे पोहोचताच सर्वांनाच त्याचा अचंबा वाटला. दादा फुलारीवरील कृपा. सिद्धराम महादप्पा सोरेगावकर हे एक महाराजांचे भक्त. हे दादा फुलारी नावानेही सुपरिचित होते. कृपासिंधू महाराज एकदा दादांना म्हणाले, काय पाहिजे ते माग. दादा म्हणाले, महाराज मला आपले म्हणा. महाराजांनी त्यांच्यावर कृपा केल्याचे प्रत्यांतर पुढे आलेच. दादामध्ये महाराजांचा संचार व्हायचा. ते व्याघ्रमुखी व्हायचे. वाघाप्रमाणे डरकाळी फोडत ते संचार जे काही करत त्याचा अनुभव इतरांना येई. त्यांना स्वतःला त्याविषयी काही कळत नसल्याचे ते म्हणत. दादा फुलारी, रामभाऊ कोराड मास्तर या भक्तांचे महाराजावर नितांत प्रेम होते. श्री स्वामीरायासमोर श्री मारुतीराया, श्री शंकर महाराजांच्या वागण्यातली एक लकब कधी लपत नसे. ते बहुधा आपली मान खालीच करून बसायचे. याविषयी कोणीतरी विचारले असता ते म्हणाले, प्रत्यक्ष रामचंद्र समोर असतात त्यांच्या चरणावर माझी नजर खिळलेली असते. श्रीरामाचा प्रियभक्त हनुमंत जणू श्री शंकर महाराज रूपे वावरत होता. कधी कधी ते वीरासनात बसत तेव्हा त्यांच्या ठाई रुद्ररूपी हनुमंताचाच भास होत असे. जणू श्री स्वामी समोर भक्तश्रेष्ठ मारुतीराया बसले आहेत. महाराजांच्या अनिर्बंध आचरणाच्या प्रसिद्धीमुळे त्यांच्या सभोवतालच्या गर्दीवर नियंत्रण आले. यामुळे नुकसान त्या दूर राहणाऱ्यांचेच झाले. महाराज म्हणत लोक खूपच गर्दी करू लागले तेव्हा दारू पिणे सुरू केले. अफू, गांजा, भांग, मटण, दारू, सिगारेट, तंबाखू, पान असे व्यसनातले सगळे प्रकार अंगीकारल्याचे दाखवताच आचरणशुद्धीचा आग्रह धरणारा भक्तगण हादरला. हे लोकच अपप्रसिद्धी करू लागतात. गर्दी ओसरली. महाराजांना हेच हवे होते. त्यांनी उपाधी टाकली. अस्सल साधक त्यांच्यापासून मुळीच हटले नाहीत. त्यांच्या आत्मानुभूतीचा मार्ग मोकळा झाला. नकली लोक साध्या कसोटी समोरही टिकत नाहीत. महाराजांनी त्यांचा धुव्वा उडवला. मसनात गेलो तरी तुझ्या जवळ असेल. महाराजांची शुद्ध भक्ती करणारे साधक त्यांच्याशी समरस झाले होते. एकदा भक्त मधुबुवाला महाराज म्हणाले, पुरुषोत्तम बुवाला हे मे महिन्यात पुण्याला पाठवून द्यावे. मी समाधी घेणार आहे. एवढं बोलून सहजपणे महाराज निघून गेले. पण त्यांची ही घोषणा मधुबुवांना मर्णांतिक वाटली. त्यांनी हंबरडाच फोडला. महाराजांचा विरह ही कल्पनाही ते सहन करू शकले नाहीत. अकांताचा अतिरेक होऊन अखेरीस ते बेशुद्ध झाले. ते कोणत्याही उपायाने शुद्धीवर येईनात. तेव्हा सगळ्यांना महाराजांपाशी धावावे लागले. महाराज म्हणाले, मधुबुवा शुद्धीवर आले. त्या शुभंकराने मधुबुवांना गोड भावाने जवळ घेतले. एकाच ताटात जेवायला बसवले. महाराज मधुबुवांना सांगत होते, अरे मनाची खात्री ठेव. जरी मी मसनात गेलो तरी मी तुझ्या जवळच असेल. परशाची पार्थिव पूजा. सोलापूरमध्ये जनार्दनबुवा हे पारशी
समाजातील लोकांस गाणे शिकवण्यास जात. तिथे महाराज गेले. अंडी आणण्याचे फर्मान त्यांनी सोडले. त्याप्रमाणे अंडी आणल्यानंतर महाराजांनी त्यावर जनार्दन बुवांना दूध घालण्यास सांगितले. नंतर हळदी कुंकू वाहण्यास सांगितले. हीच पार्थिव पूजा म्हणाले. तेव्हापासून सोलापूरच्या पारशी समाजात पार्थिव पूजेची रीत पडली. तुला कोणी डॉक्टर केले रे? बालगंधर्वासंदर्भातला एक अनोखा प्रसंग. ते अचानक आजारी पडले. 103 ताप. त्याच दरम्यान नाटक जाहीर झाले होते. गंधर्वाचे नाटक म्हणजे काय? तिकीट विक्री तुफान झाली होती. लोकांना गंधर्वच ऐकायचे वा पाहायचे असत. आता काय करावे याची सर्वांना काळजी वाटू लागली. एवढ्यात पुण्याहून महाराज कार्यक्रमस्थळी येऊन पोहोचले. तेवढ्यात डॉक्टरही आले आणि गंधर्वांना तपासू लागले. ते सक्तीची विश्रांती सांगणार हे निश्चितच होते. त्यांना महाराज म्हणाले, तुला कोण डॉक्टर केले रे? काय कळते तुला? मी अंतर्नाळा तपासणारा डॉक्टरांचाही बाप आहे. चला, सोडा वॉटरची बाटली आणि सिगारेट आणा. त्यासरशी सोडा आणि सिगारेट आणण्यात आली. महाराजांनी सिगारेट शिलगावून सोड्यामध्ये त्याची राख टाकली. तो सोडा गंधर्वास पिण्यास दिला. आश्चर्य म्हणजे त्यांचा ताप लगेच उतरला. अंगाला दरारून घाम सुटला. त्यांना बरीच हुशारी वाटू लागली. खडखडीत बरे होऊन ते रंगमंचावर दाखल झाले. मोठ्या थाटात नाटक पार पडले. नाटकाच्या मध्यांतरानंतर रंगमंचावर श्री शंकर महाराजांची पूजा करण्यात आली. महाराजांच्या कृपेनेच नाटक पार पाडले असल्याची ग्वाही स्वतः गंधर्वांनी दिली. मृत चिऊताई उडे नभी. सोलापूरच्या जक्कलमळ्यात श्री स्वामी महाराजांच्या निर्वाण लीला दिनाच्या उत्सवाला श्री शंकर महाराज उपस्थित होते. महाप्रसादाची तयारी सुरू असताना खीर शिजत असलेल्या कढईत धुरामुळे झाडावरची चिमणी पडली. खीर शिजवणाऱ्यांनी नीट पाहिले असता त्याच्या हे लक्षात आले. धार्मिक कार्यक्रम असला व्यत्यय हे चांगले लक्षण मुळीच नव्हते. सर्वत्रास हे व्रत समजताच खिन्नता पसरली. परब्रह्ममूर्ती श्री स्वामी राजास हा नैवेद्य कसा दाखवणार? लोकांना हा प्रसाद कसा वाढणार? या गर्तेत सर्वजण पडले. त्यांनी हे प्रकरण महाराजापर्यंत नेले. लगोलग महाराज घटनास्थळी आले. त्या मेल्या जीवास हलकेच हातावर उचलून ठेवले. तिला कुरवाळत म्हणाले, कुठे कशी पडली ही? एवढे म्हणताच त्या शब्दाच्या संजीवनी मंत्राप्रमाणे प्रयोग होऊन चिऊताई अलगद उडून गेली. महाराज सर्वांना विचारू लागले, आता काय अडचण आहे? खरेच कोणतीही अडचण उरली नव्हती. सर्व उपस्थित थक्क झाले होते. मग पुढील कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. सन 1946 सालची ही गोष्ट. मोहक मंदिरापेक्षा दिव्यमूर्तीचेच महत्त्व. महाराजांच्या सहज लीलेतून चमत्कार घडून येत असत. पण तसे करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता. त्यांनी सांगितलेही आहे तसे. शेकडो जणांना जमवावे असे मला वाटत नाही. मात्र एखाद्या जवळ आला तर त्याला मी सहज उद्धार करीन. एखाद्याने सुंदर कलाकुसरीचे मनोहक मंदिर उभारावे, पण त्यात मूर्तीच नसेल तर काय उपयोग? असल्या बाजार बुणग्याची गर्दी हवी कशाला? मोहक मंदिरापेक्षा आतील दिव्य मूर्तीचेच महत्त्व खरे. अशरावरील महाराज कृपा. केशवजीभाई अशर नावाचे एक व्यापारी मुंबई नगरीत राहत. ते महाराजांचे भक्त होते. एकदा महाराज त्यांच्या घरी गेले होते. ते अशरांना म्हणाले, मॅनेजर व्हायचे आहे ना, सासवडच्या साखर कारखान्यामध्ये अर्ज कर. श्री गुरु आज्ञा प्रमाण मानून अशर यांनी अर्ज केला. त्यांची तेथे ताबडतोब नेमणूक झाली. अशरना यांचे मोठेच आश्चर्य वाटले. ते महाराजांची मनोभावे पूजा करीत असत. पुढे ते श्रीकृपेने कारखान्याचे जनरल मॅनेजर झाले. मारुतीने मला सोडविले. साखर कारखान्यात काम करणारे एक महाराजांचे भक्त दत्ता मिस्त्री यांची आई एके दिवशी अचानक मृत्यू पावली. घरात दुःखाचे वातावरण होते. तिचे जाणे हे कुटुंबियास स्वीकारता येईना. ही घटना महाराजांना कळविण्यात आली. महाराज म्हणाले, जाते कसली ती म्हातारीला सोडून आणीन. आणि खरोखर सकाळी महाराज घटनास्थळावर गेले. लगेचच म्हातारी उठून बसली. महाराज तिला म्हणाले, काय गे, काल कुठे गेली होतीस? ती भारावून सांगू लागली, एक उग्र पुरुष मी पाहिला. तो रेड्यावर बसून आला होता. माझ्यावर पाश टाकून त्याने मला ओढले. तो मला वर घेऊन जात होता. तितक्यात मारुती तिथे आला. त्याने त्या सत्पुरुषाला बडविले आणि मला सोडून आणले. महाराज हे आपल्या श्री गुरुचे, आपल्या आराध्य देवतेंचे सर्वोच्च निष्ठावान दास होते.
प्रापंचिकासाठी त्यांनी एक आवश्यक सूचना केली आहे. घरात रांगोळीचे स्वस्तिक काढावे, त्यावर हळदी कुंकू व्हावे, त्यावर पाठ ठेवावा. ज्याप्रमाणे परंपरापूजक योग्य ग्रही अखंड नंदादीप तेवत असतो, त्याप्रमाणे हे सुशोभित स्वस्तिक असावे. भक्ता घरी भगवंत प्रकटला. महाराजांचे भक्त प्रधान हे दिल्ली येथे नोकरीनिमित्त गेले होते. त्यांचे मुंबईत असलेले थोरले बंधू विनायक हे अचानक अत्यावस्थ झाले. तसे दिल्लीला तारेने कळवण्यात आले. त्यांचे आणखी एक बंधू निष्णात डॉक्टर होते. त्यांनीही उपचार सुरू केले, पण गुण पडेना. सारे हवालदिल झाले होते. विनायक जणू अखेरची घटका मोजीत होते, पण त्यांना स्वतःच्या महाराजावर दृढ विश्वास होता. प्रधान दिल्लीहून मुंबईमध्ये येताच विनायकाने त्याला सांगितले, महाराजाशिवाय मला कोणी वाचवू शकणार नाही. तू त्यांना आणशील काय? प्रधान म्हणाले, प्रयत्न करून पाहतो. तेव्हा महाराज कुठल्या प्रांती होते याचा काहीच पत्ता नव्हता. पण ध्यानधारणेत मग्न राहणाऱ्या साधकापासून भगवंत दूर नसतोच मुळी. तो तर अंतर्यामी असतो. त्याला मारलेली हाक किती अर्थतेने आहे हे महत्त्वाचे असते. आतल्या खोलीत बसून प्रधानांनी ध्यान लावले. मनपूर्वक प्रार्थना केली. महाराज, ही कठीण वेळ आहे. आपण जिथे असाल तिथून धावत या. माझा भाऊ विनायक मृत्यूच्या दाढेत आहे. साऱ्या डॉक्टर्सनी त्यांच्या आजारापुढे हात टेकले. तुम्हीच त्यांना वाचवू शकता. हे भक्तिपूर्वक निवेदन त्यांच्या हृदयाच्या शंकराने ऐकले नि कानी ध्वनी गुणगुणला. काळजी करू नकोस, मी येत आहे. सारे ठीक होईल. हा संदेश प्रधानापर्यंत पोहोचतो न पोहोचतो तोच महाराज कुठून तरी अचानक त्या विनायक अत्यवस्थ असलेल्या खोलीत प्रवेशले. त्याने विनायकाचे डोके थोपटले, हात कपाळी ठेवले. महाराज त्याच्या सानिध्यात बसत म्हणाले, तू आता बरा झाला आहेस. कसलीही चिंता करू नकोस. विनायकाला त्यानंद झाला. त्याने तो हळूहळू गाढ निद्रेत शिरला. त्यासरशी महाराज उठून खोलीबाहेर आले. तोच काही उत्तमोत्तर डॉक्टरांचा ताफा विनायकाला तपासण्यासाठी आला. महाराज त्या सर्वांस म्हणाले, विनायकास झोप लागली आहे. त्याला आपोआप जाग येईपर्यंत कुणीही उठवू नका. ते प्रत्यक्ष परमेश्वरच आहेत. 2 तासानंतर विनायकाने डोळे उघडले. तो सांगत होता, मला मृत्यूच्या मुखातून महाराजांनी सोडून आणले. माझा पुनर्जन्म घडवून आणला. प्राण शरीरातून निघूनच गेले होते म्हणा, पण महाराजांनी ते परत आणले. ते अति मानव वा महापुरुषच नव्हते, तर प्रत्यक्ष परमेश्वरच आहेत. त्यांचे उपकार आपण शब्दाने व्यक्त करू शकत नाही. त्यांचे हे बोलणे एकीकडे चालले होते तर दुसरीकडे डॉक्टरांचा ताफा त्याला तपासू लागला. ते सारेजण अगदीच अचंबित झाले, कारण विनायक अगदी खडखडीत बरा झाला होता. महाराजांचे दिव्य स्वरूप न ओळखणारे अज्ञ जीवही त्या काळात भरपूर होते. एकदा महाराजास भ्रष्ट करावे या हेतूने त्यांना काही बदमाशांनी भरपूर दारू पाजली. नंतर वेश्यांना पाठवले, पण त्या सर्वजणी महाराजांच्या भक्त बनल्या. महाराज घटकेत लहान होत, घटकेत मोठे होत, प्राप्त शरीर ते लीलानुरूप बदलवीत. कधी स्त्री व पुरुष अशा रूपात पालटवीत. त्यासाठी प्रकृती व पुरुष यातला भेद नव्हता. भविष्यातील घटना त्यांना नेमक्या दिसत. दुसऱ्या महायुद्धात जपानवर बॉम्ब पडणार असल्याचे महाराज वारंवार सांगत होते.